स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या जागेसाठी अहिल्यानगरमधून भाजपच्या वतीनं प्राजक्त तनपुरे यांनी आता नुकताच अर्ज जो आहे तर तो भरलेला आहे. त्यांच्याशी बोलणार आहोत. भाजपकडनं उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. किती विश्वास वाटतं काय नेमकं? नाही, जिल्ह्यातल्या महायुतीचे बहुतांश नेते ज्या जिल्ह्यामध्ये उपस्थित होते त्या अर्ज भरायला या ठिकाणी आले होते. सर्वांशी नंतर आमची चर्चा देखील झाली. मला खात्री आहे की सर्वांच्या सहकार्यानं चांगला विजय या ठिकाणी प्राप्त होतो. मात्र दुसरीकडे जर बघितलं तर स्थानिक जे आमदार आहेत इथले संग्राम जगताप ते अर्ज भरताना दिसले नाही. कुठेतरी नाराजगी आहे असं वाटतं. नाही, त्यांना कालच पालकमंत्री महोदयांचा विषय झाला होता. त्यांना कुठेतरी पूर्वनियोजित दौरा किंवा काहीतरी कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी कालच सांगितलं होतं. आपली त्यांच्याशी चर्चा झाली. आमच्या सगळ्यांचीच मी संवादात आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वतीनं म्हणजे तिथं देखील गोंधळ दिसतोय. काँग्रेसच्या वतीनं 2 उमेदवारी अर्ज दिसत आहेत. तर खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके ह्या देखील अर्ज भरत आहेत. काय आव्हान होतं? नाही, तर त्यांच्याकडे त्या बाबतीत मी सांगू इच्छित नाही, मी काय बोलू इच्छित नाही. माझे जुने सहकारी आहेत, त्यांनाही शुभेच्छा. शेवटी निवडणूक आहे. पण आपण काही चर्चा करणार आहात, बिनविरोधसाठी काही प्रयत्न करणार? नाही, तर आता शेवटी लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना अर्ज भरण्याचा अधिकार असतो. त्यामुळं लोकशाही पद्धतीने निवडणूक होईल असं मला वाटतं. जुने सहकारी आहेत सगळे महाविकास आघाडीचे, त्यांचा काही फायदा आपल्याला होईल असं वाटतं? आता शेवटी आता निवडणुकीतल्या रणनीती इथं मी सर्वांसमोर सांगणं काही योग्य नाही. त्यामुळं आता निवडणुकीच्या पद्धतीने होईल एवढंच या निमित्तानं सांगू. आपले मामा जयंत पाटील यांच्याशी आपलं काही बोलणं यापूर्वी झालं होतं का? आता काही झालं काय? आता खूपदा ह्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे. आमचा काही याविषयी काही संवाद झाला नाही. धन्यवाद. हे होते प्राजक्त तनपुरे. कॅमेरा पर्सन गिरीश सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.